हॅलो. तर मित्रांनो, आज मुद्दा खूप छान घेऊन आले आहे. पुरुषांच्या त्या गरजा भागवण्या वरचा एक असा पॉइंट तंतोतंत तुम्हाला पटणार आहे. जर नाही पटला तर सबस्क्राईब केलेलं चॅनल माझं आउट करून टाका. कळलं का? बघा, पुरुषांना टाइमपास, फुल एन्जॉय करायचा नक्की असतो. म्हणजे लग्न जरी झालेलं असलं, स्वतःची बायको जरी बी असली तरी बी बघा, आपल्या समाजामध्ये दुसऱ्यांच्या ताटात लय दिसतंय. म्हणजेच त्याचप्रमाणे बेधडक बोलायचं म्हणलं, दुसऱ्याची बायको लयच आवडती या. म्हणजे जे दुसऱ्याकडं आहे ते मिळवायचं असतं या. खरं आहे का नाही? दुसऱ्याकडं जे आहे ते मिळवायचं असतं या. आता समजा एक जणाकडं गाडी आहे, तर त्या दुसऱ्या जणाला काय वाटतंय, त्यानं ती गाडी घेतली, त्याच्यापेक्षा मी चांगली घेतो. हे कॉम्पिटिशन असं. त्याचप्रमाणे स्वतःची बायको असून दुसऱ्याची बायको लय आवडती आहे. आता बायका नसणारे त्यांना तर का नाही, त्यांचं तर लयच आहे अवघड. बघा, विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि लग्न झालेले असू की बिना लग्नाचे असू, पुरुष ते फक्त गरज भागवण्यासाठी, काम काढून घेण्यासाठी दुसऱ्याच्या बायकोला म्हणा, सिंगल मदर, ह्या अशा प्रकारचं एकटी असणारी महिला, हे कुणी बी असू द्या, ते खडा टाकून बघते. खडा पाण्यामध्ये खडा टाकून बघते तर खोलवर किती जात या. लागला तर लागला तळाला. कळला का अर्थ त्याचा? आणि कुठं कुठं लागतय बी, बरं का? लागतय बी. तुम्हाला सांगते मी, सिंगल मदर म्हणलंय ना. आता मी बघा, हे बायांना गृहीत धरून बोलणं आहे. आणि खास करून त्या बायाला, ज्या बायांना त्यांच्या स्वतःचा संसार वाचवता आला नाही, काही कारणाने ते उद्ध्वस्त झालेला आहे. लग्नाचा नवरा त्याच्यापासून वेगळं राहावं लागायलंय. त्या महिला, पहिली गोष्ट, चूक कुणाची असू द्या, नवऱ्यामुळं संसार उद्ध्वस्त होऊ द्या किंवा त्या बाईमुळं होऊ द्या, पण जी बाई खरोखर चांगली असते ना, तिची इच्छा संसार मोडण्या इतकी, उद्ध्वस्त होण्या इतकी अजिबात मुळीच नसते. आणि तरी पण ते संसार वाचवू शकली नाही. ते उद्ध्वस्त झालेला आहे ऑलरेडी संसार. त्यातून बाहेर पडायलाच ती खूप 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 वेळ घेतीये. जितका वेळ एखाद्याच्या प्रेमात, खोटारड्या माणसाच्या प्रेमात पडून पुन्हा झुरत आयुष्यभर बसती ना एखादी बाई, त्याच प्रकारे स्वतःचा संसार वाचवू शकली नाही. आणि स्वतःचा संसार ती कुठं ना कुठं तरी विसरू शकत नाही. त्या महिलांसाठी मी बोलच नाही. का? तर बघा, स्वतःचा संसार वाचवणाऱ्या महिला आणि त्यांनी कितीही प्रयत्न करून
ते संसार उद्ध्वस्त झालेला असतोय, पण त्या महिला एक त्यातून खूप मोठा अनुभव घेत येतात. आणि ते अनुभव म्हणजे लग्नाच्या नवऱ्यानी आपल्याला कुठंतरी समजून घेतलेलं नाही, लग्नाच्या नवऱ्यानी बायको म्हणून स्वीकारलेलं नाही, संसार सोबत राहून ते करू शकला नाही. कोण? लग्नाचा नवरा. तर मग परपुरुष, परके पुरुष खरंच समजून घेतील का? हा डाऊट तिच्या मनात सतत येणार, सतत. आणि ती महिला कधीच कोणाच्या सहवासात जाऊ नाही शकणार, कधीच कोणाच्या. कोणी कितीही पुरुष इमानदार असू द्या, खरा असू द्या, प्रामाणिक असू द्या, अगदी आयुष्यभर तशा महिलांना सांभाळण्याचं, वागवण्याचं, एक दुःख कुठेच तिच्या डोळ्यात पाणी अश्रू न आणण्याचं वचन ते घेत असला ना, अहो अगदी हे काळीच काढून त्या बाईच्या पुढे ठेवू द्या, ती विश्वास करू शकत नाही. आणि तिला खरं म्हणायचं, जरी लग्नाचा नवरा तिचा नाही झाला, संसार मोडला, उद्ध्वस्त झाला, पण ती पुन्हा त्या वाटाला नाही जाऊ शकत, सहजासहजी बरं का. मग तशा महिलांना मी तरी कधीच बोलू शकत नाही, कारण की मी पण एक महिला आहे. मी त्या महिलांसाठी बोलू शकते ज्या महिला स्वतःला सिंगल मदर दाखवतात जगासमोर, नवऱ्याला कुठे ना कुठेतरी दोष देतात, त्या नवऱ्याला कुठे ना कुठेतरी जगासमोर चुकीचं सिद्ध करतात, चुकीचं. आणि स्वतः मात्र बघा, लक्षात घ्या गोष्ट, स्वतः मात्र काही महिला हे झाला की ते झाला की ते झाला की ते झाला की ते, त्यांची चॉईस काय, कुठंच थांबायला नाव घेत नाही. चक्क त्या स्वतःच्या शरीराचा ते काय म्हणते तो व्यवहार, बाजार मांडून बसतात, बाजार. नाही हे नाही ते नाही कुणीच, शेवट कोण? सिंगल मदर. तर पुरुषांनो, ठीक आहे, सिंगल मदर तुमच्या कामाला येत असेल, पण त्यातून जर त्या सिंगल मदरने एक गोष्ट ठरवली ना तुम्हाला बर्बाद करायची, जसं तिने तिच्या नवऱ्याला बर्बाद केलेलं असतं. काही महिला लग्नच त्याच्यासाठी करतात, त्या तर मदरन भिदरन बनत बी नाही, का जवळच येऊ देत नाही, का फक्त अक्षिदा टाकायचा, काही दिवस त्याच्या घरात राहायचं दावा करण्यासाठी, मी ह्याची अर्धांगिनी आहे, पत्नी. आणि अहो 4-2 हप्ते होऊ देत नाही तर लगे रंग दाखवत येतात. आणि मग त्या बिचाऱ्याला असं निलाम करून सोडित येतात, नवऱ्या म्हणणाराला, ज्याच्यासोबत लग्न केलेलं असतं त्या नवऱ्या म्हणणाराला असं निलाम करून सोडित येतात, त्याचं पूर्ण खानदान 7 पिढ्या कधीच विसरू शकत नाहीत. अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करायला येतात. एक ते रॅकेट म्हणते तेच चालवायला येतात काही महिला, त्याला बिझनेस म्हणायचं आहे का नाही, स्वतःला इन्व्हेस्ट करायचं आणि त्यातून पुन्हा भली मोठी रक्कम मिळवायची.
हो, असं असं असंच झालेलं आहे, म्हणून मी हे मुद्दा घेऊन आले, कळलं का? हा, तर पुरुषांनो, जर समजा ते लग्न करायचे आणि त्या नवऱ्या म्हणणाऱ्याला धरसोड 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 करायचं किंवा लुटायचं, लुबाडायचं, त्याला बर्बाद करून ठेवायचं, त्याचं पूर्ण खानदान उद्ध्वस्त करायचं, अशातली जरी बी नसेल एखादी महिला तुमच्या निदर्शनात, ती खूप चांगली आहे, प्रेमळ आहे आणि ती एका नवऱ्याची बायको होती, ती मुलांची आई आहे आणि तिच्यासोबत तुम्ही खोटं नाटं, खरं खुरं, ते जीव लावणी, जीव जडलाया, खूप एकदम असं जवळीक ती महिला वाटतीया, असं त्या महिलेला तुम्ही दाखवून देऊ शकता का? तर तुमच्या डोक्यात, मेंदूत खूप वेगळं चाललेलं असतं यार, ते माइंड ब्लोईंग गेम. कितीला गरज तर आहे एखाद्या पुरुषाची, त्याच्या सहानुभूतीची आणि पुन्हा पुन्हा त्याच्या त्या सुखाची, जे त्याच्याकडून तिला मिळवायचं आहे. मिळवण्या अगोदर ते पुरुष तिला ते देण्यासाठीच उपलब्ध झालेला असतोय, कारण की त्याला गरज आहे म्हणून तो देतोय आणि तिला पण गरज असते म्हणून ती घेते. कळलं का? हा, तर अशा प्रकारे नाते जोडतात काही लोक, पण त्याचं रूपांतर आता मी तुम्हाला सांगते. तीच महिला जी तुम्हाला खूप 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 छान वाटत होती, खूप प्रेम करणारी, जीव लावणारी, माया काळजी म्हणीन ते आपल्यासाठी करून दाखवणारी. अरे एकदा विचार करा ना, ज्याच्यासोबत लग्न केलं, शेवटी एवढा मोठा आयुष्यभराचा तिने कलंक स्वतःला लावून का घेतला असावा? नवऱ्याला सोडण्याचा, लग्न मोडण्याचा, संसार न करण्याचा आणि प्लस शेवट लग्नाचा नवरा मानापानाचा, त्याचं महत्व नाही समजू शकली. मग एखाद्या परपुरुषाचं महत्व तिला एवढं का समजायला लागतं रे बाबांनो? का? एवढं जरी तुम्ही केव्हा विचार केला ना, डोक्यात घेतला ना, तरीही तुमचं आयुष्य कुठे ना कुठे त्या योग्य दिशेनं घेऊन जावा, तुम्हाला स्वतःला वाटेल बरं का, योग्य दिशेनं. हे लक्षात घ्या गोष्ट. काही महिला खूप प्रेम दाखवतात, खूप खूप खूप, म्हणजे त्या पुरुषासाठी स्वतःच्या त्या सिंगल मदर जे जगाला दाखवतात ना, त्या सिंगल मदर ज्याच्यामुळं दाखवतात, म्हणजेच मुलांमुळं, त्यांच्या एक असू द्या, दोन असू द्या, चार असू द्या, त्या मुलांना नष्ट करायला कुठेच मागं पुढं बघत नाहीत. अशा काही महिला आहेत, म्हणजे धगड्यासाठी पोटच्या मुलांना केव्हा काय करत्याल हे सांगू शकता का कुणी? कुणी सुद्धा सांगू शकणार नाही. पोटचा मुलगा मुलगी म्हणजे पोटचं लेकरू महत्वाचं तेवढं नाही राहत जेवढं परपुरुष महत्वाचा वाटतो. पण ते केव्हा? जेव्हा तो परपुरुष स्वतः निवस्त्र त्या महिलेसमोर जेव्हा होतो ना, तेव्हा त्या पुरुषाला ती महिला सोडता सोडित नाही.
जेव्हा ते पुरुष त्या महिलेसमोर निवस्त्र होतो, शब्दाने म्हणा, शरीराने म्हणा, त्याच्या बोलीभाषाने म्हणा, त्याच्या मनात कितीही कपट असू द्या, पण ते जे दाखवतोय ना त्याच्यावरूनच ती महिला सहजासहजी शक्य नाही पाठी सरायला. खास करून सिंगल असणारी. कदाचित लक्षात घ्या गोष्ट, संसार, मुलं बाळ, नवरा हे सगळं सांभाळणारी, जपणारी, त्या म्हणजे परिवारातून कुठेतरी एक तिचं मन ती तुमच्याकडे घेऊन येत असेल ना, तर त्यातून पहिली गोष्ट तर महिला फक्त सगळं स्वतःकडे असताना परपुरुषाकडे अपेक्षा अशा कुठल्या पण करत नाहीत. जे त्यांच्या मनात चालू असतं ना ते नक्की व्यक्त होतात. स्वतःचा संसार पुढे घेऊन जाणाऱ्या महिला, कितीही कमी वयाच्या असू द्या, कितीही म्हाताऱ्या असू द्या, अगदी माझ्या वयाच्या असू द्या, पण जर समजा मला वाटलं आता मी सगळं हँडल करते, माझा परिवारच नाही, माझं पूर्ण खानदान, सासरचं माहेरचं, हे तुम्हाला ह्याची कल्पना अजिबात नाही, मी स्वतः दिलेली नाही. माझं वागणं, माझं बोलणं, माझं उठणं बसणं या सोशल मीडियावर मी एक बचपना दाखवलेला आहे, जाणीवपूर्वक. का जाणीवपूर्वक का दाखवलाय? तर बघा, माणूस स्वतःला विसरून जेव्हा जगण्याचा प्रयत्न करतो ना, समजून जा खूप भोगलेला आहे त्या व्यक्तीनं, खूप मोठ्या संकटाला तोंड दिलेलं आहे त्या व्यक्तीनं. तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी केवळ जगण्यासाठी दिशाभूल स्वतःची करून घेते, जी मी केलेली आहे माझ्या स्वतःची. आहे का कल्पना? हसरा चेहरा. यामध्ये समजून घेणाऱ्याला समजतं बरं का. कायम हसरा चेहरा असाच नसतो जसा दिसतो. सर्व आहे ना, नवरा, मुलं, संसार, बहीण, भावंड, सासर, माहेर, सगळं लेन देन, कमी जास्त, पुन्हा हे असं काय दुखणे भांडे, सगळं सगळं सगळं. आम्ही मोठे आहोत, मोठ्यांना ते म्हणजे काय काय भोगावं लागतं हे मोठ्यांना माहिती असेल बरं का. पण असू द्या, जाऊ द्या. कधी कधी मी माझं स्वतःच मांडत बसते तुमच्यासमोर. तर का मी मांडलं माझ्या स्वतःचं? तर मला पण कुठेतरी वाटतं, मला पण कुठेतरी वाटतं की बाबा मला हसवण्यासाठी नक्कीच कोणाची तरी आहे गरज. मला खुश, आता तुम्ही समजून घ्या, मी हसताना दिसते तुम्हाला, पण खरोखरच अंतःकरण हसतंय का? हे अंतःकरण कुठे भटकतंय
याचा शोध लावणारं कुणी आहे का? मायबापाच्या नंतर. आणि मायबापाच्या नंतरच मी माझ्या स्वतःला जाणीवपूर्वक ह्या अशा दिशेनं फक्त जगण्यासाठी घेऊन गेलेली आहे. असू द्या. तर ह्या महिला दुखी सुखी ज्या तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाहीत ना, तिथे आवर्जून सांगायचे मला की तुम्ही खरंच दगाफटका नाही करायला पाहिजे हो, नाही करायला पाहिजे. आणि क्लिअर कट तुम्हाला जाणीव असायला पाहिजे की आपण कोणत्या नात्याने जवळीक गेलं पाहिजे आणि आपण कोणतं नातं जपू शकतो. आणि जे जे नातं तुम्हाला जपता येतं ना, खरंच तुम्हाला कोणाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं असेल ना, खरंच तुमचे विचार कोणाचं तरी चांगलं व्हावं आपल्यापासून असं वाटत असेल ना, तर जे तुम्हाला नाते जपता येतात ना, तेच तुम्ही नाते जोडत जा. फ्रॉड, हे दगाफटका, हे विश्वासात घेऊन घात करणे, हे निव्वळ बुद्धिभ्रष्ट लोकांचे काम आहेत. बुद्धिभ्रष्ट लोकांची. आणि तुम्ही कितीही चांगुलपण दाखवा, जितकं तुम्ही चांगुलपण दाखवता, जितकं तुम्ही प्रामाणिक राहता, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही जसं नातं जोपत आहात, जपत आहात, ते नातं टिकून जिथपर्यंत राहता ना, नातं कोणतंही असू द्या, ते घाण्यातलं घाणेरडं, पण जोपर्यंत तुम्ही नातं जपता ना, तोपर्यंतच तुम्हाला, तुम्ही कितीही बुद्धिभ्रष्ट असू द्या, महत्त्व मिळणार बरं का. कुठं? जिथे तुमची गरज आहे ना, तिथे. पण एकदा का तुमच्याबद्दल गैरसमज क्लिअर झाला ना, की तुम्ही नक्की कुठल्या कसल्या विचाराचे आहात आणि तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात खरोखर दुसऱ्यांच्या त्या चांगल्यासाठी जाता का स्वतःला काहीतरी अपेक्षा असतात त्या पूर्ण करून घेण्यासाठी जाता, हा डाऊट क्लिअर झाला ना, तुम्हाला जितकं महत्त्व मिळालंय देव माणसाचं, नरकाडीत सुद्धा तुम्हाला पुन्हा कुणी उभं करणार नाही. नरकाडीत सुद्धा, हे लक्षात घ्या तुम्ही. तर विषय होता सिंगल मदर. आणि खरं सांगते पुरुषांनो, तुम्हाला जर त्या सिंगल मदरची खरोखर कीव दया, खरोखर तुम्हाला आयुष्यभरासाठी तिच्यासोबत राहायचं असेल, तिला सपोर्ट करायचा असेल, तिला समजून घ्यायचं असेल, तिच्या नवऱ्यानं जे नाही समजून घेतलं ते तुम्ही तिला समजून घेणार आहात, तरच तुम्ही तशा महिलांच्या जवळ जा. स्वतःला शहाणं समजून दुसऱ्यांना दुसऱ्यांची फसवणूक जे करायला बघतं ना, ते अगोदरच फसलेलं असतं. हे तुम्ही जरी नाही लक्षात घेतलं ना, तरी ते तुमच्या समोर नक्कीच येतं बरं का पुन्हा शेवटाला.
शेवटाला तुमच्या समोर येतं. येतं म्हणजे येतं, 100% येतं. कळलं का? तर ते कर्म फिर्म त्याच्यावर माझा विश्वास नाही, भरोसा नाही, हे नक्की आहे. कर्म फिर्म मला माहिती नाही. तर मी जे बघते ना समोरल्या समोर, त्याच्यावर सुद्धा मी कधी कधी भरोसा ठेवत नाही. हा, अशी गोष्ट आहे. म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. काय, लोक दाखवतात वेगळं आणि वागतात वेगळं, आणि तेच मी पॉइंट टू पॉइंट नक्कीच ओळखते. कळलं का? तर पुरुषांना मी सांगायले की बाबांनो, तुम्हाला खरोखरच फक्त आणि फक्त टाइमपासच करायचा असेल ना, तर गरजाळू महिला पण आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, मला माझं मन हलकं करायचंय, मला व्यक्त व्हायचंय. माझ्या हृदयात जे घुटमळ होते ना त्याच्याबद्दल, इतर कुठल्या गोष्टीबद्दल नाही बरं का. सगळं आहे मला. तर मग तुम्ही माझ्यासोबत नातं कसं जोडायला पाहिजे? खूप प्रेमळ, खूप मजेदार, मस्त, जे माझ्या हृदयात तुंबलेलं आहे ना, ते तुम्हाला कुठेतरी कमी 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 करता आलं तर पाहिजेच. पण माझं हृदय एकदम मोकळं छक करायला आलं पाहिजे, की जे माझ्या हृदयात एखादा पॉइंट, एखादी गोष्ट खूप खोलवर घर करून बसले, ते ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. त्याचप्रमाणे अशा पण महिला असतात जे तुम्हाला हवं असतं ना, तेच त्यांना पण हवं असतं. तिथे तुम्ही नातं नक्कीच जोडू शकता, टिकवू शकता आणि कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी पुढे घेऊन जाऊ शकता ना. हो, खरं आहे का नाही? मग ते सिंगल मदर असू द्या, की मग काय म्हणते तो ते मदर टेरेस काहीतरी, ते काहीतरी असू द्या, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी. जर तुमच्यासाठी सगळं सोडून देत असेल तर काय हरकत आहे? हे आहे का नाही आता पुरुषांसाठी विषय मुद्दा? मी म्हटलं होतं ना सकाळच्या मुद्द्यामध्ये की मी प्रत्येक वेळेस पुरुषांच्या विरोधात बोलायले, म्हणून माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कुणी करी नाही, व्हिडिओ पण बघ नाही, लाईक पण कुणी करी नाही. पुरुषांना माझा राग यायलाय काय की त्यांना कुठंतरी मी जे बोलायले त्यांच्या विरोधात बोलायले असं वाटायले, डाऊट. तर आता हा व्हिडिओ बघा, तुमचा डाऊटच क्लिअर होईल. पुन्हा मोठा मायला ही तर कुठं बोलली बाबा आता. पण तुमच्या आयुष्य भविष्यासाठी सत्य जे आहे ते बोलले मी बरं का, तुमच्या आयुष्य भविष्यासाठी. अरे बाबांनो, इथं तिथं तोंड मारून आयुष्य निघत असतं का? ह्याचं त्याचं मन दुखून पापाचे भागीदार नक्की होता तुम्ही. डोक्यावर एकदा पाप चढलं ना, ते उतरायचं नाव घेत नाही आयुष्यात कधी. समजून घ्या. लोक एखाद्याला बायको मिळना गेली तर म्हणतात, काय माहिती बिचाऱ्याला बायको का मिळना. अरे बाबा, अशा कित्येक बायकांचे मन दुखवलेस तू. पुन्हा अजून आयुष्यामध्ये तुझ्या कायमस्वरूपी स्वतःचं एवढं सत्यानाश करून घेण्यासाठी का कुणी यावा? नाही येऊ शकत. आली तरी बी तुझा सत्यानाश करून पुन्हा जाणार ती. असं होतं. त्याला म्हणतात जशास तसं.
त्याच्यामुळं कमीत कमी आपण आपल्या भविष्याचा विचार करावा. बरोबर आहे, तुम्हाला चुकीचं वाटलं तरी पण. चला बाय, आता मजाक नाही करत, कळलं का? मोठं होतंय व्हिडिओ, बरंच बोलले असते मी अजून.